नागपुरातल्या उमरी येथील आदिशक्ती वॉटरफॉलचं नुकतंच पुण्यातील कॅराव्हॅनच्या प्रणेत्या सुनीता वेराळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यासोबतच आदिशक्ती महोत्सव आणि नारी सन्मान चिन्ह पुरस्कार सोहळा अनुजा सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या उपस्थितीत पार पडला। भारतीय सिंधू संस्कृतीची निर्मिती प्रेरणास्थान आदिशक्ती या आदिशक्तीला स्मरून आदिशक्ती महोत्सव अनुजा केदार, मुक्ता कोकडे, जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर कचडे, सरपंच ग्रामपंचायत उमरी व सुनीता नखाते, डायरेक्टर शिवतीर्थ असोसिएशन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। सिंधू संस्कृतीची निर्मिती आदिशक्ती व त्यांचे वंशज महासम्राट बळीराजा, चक्रवर्ती सम्राट अशोक, माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत। या विषयावर प्राचार्य डॉक्टर अभिविलास नखाते यांनी आपल्या प्रस्तावनाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले। स्त्री ही काळाची गरज, प्रत्येक स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुजा सुनील केदार यांनी व्यक्त केले। या प्रसंगी विदर्भातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्येष्ठ महिलांचा आदिशक्ती नारी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। त्यामध्ये शैल जामिनी नागपूर, कमलाताई गवई अमरावती, सुनीताताई बेदरकर गोंदिया, शुभदा देशमुख, उषा किरण आत्राम गडचिरोली व इतर महिला उपस्थित होत्या। आदिशक्ती महोत्सवासाठी प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी व गोंडी नृत्य हे विशेष आकर्षण होते। या प्रसंगी गोविंदराव ठाकरे, ज्ञानेश्वर रक्षक, गोविंद ढोके, सेवकराम राऊत, रायपुरे मॅडम, मोहन वाररकर, जगजीवन कोटांगळे, कमलेश डाबरे व इतर मान्यवर विशेष उपस्थित होते। आयोजन संकल्पना शैल जैमिनी व नयना ठाकरे यांची होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवतीर्थचे चंद्रप्रकाश आगासे तर आभार प्रणाली ढोक यांनी मानले। यशस्वीतेकरिता योगेश लोहकरे, योगराज धानोरकर, हेमंत तिवारी, सचिन पराय, कैलास पाटील, रतन लोखंडे, जितेंद्र पर्वते, प्रवीण बेलेकर, सुभाष खंगार व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते।